फलंदाज मात्र आता खेळपट्टीवर हजर झाले आहेत आणि फलंदाजीसाठी सज्ज झाली आहेत। नॉन स्ट्राईक एंडला आहे प्रशांत आणि स्ट्राईक एंडला आहे लक्ष्मण उर्फ लच्ची। मी सांगितलं की साईनाथ एकता क्रीडा मंडळ देखील वरळीतील एक नावाजलेला संघ आहे। वरळीतील टेनिस क्रिकेट विश्वातील नावाजलेले काही खेळाडू यांच्या संघामध्ये खेळ करत असतात आणि नक्कीच यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे तो म्हणजे सोहम उर्फ चिनू। नक्कीच 5 षटकांचा हा खेळ असेल आणि या 5 षटकांच्या खेळामध्ये दोन्हीही सलामीचे फलंदाज आहेत। यांचा मात्र जास्तीत जास्त धावसंख्या घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं ज्या संघाकडे म्हणजे इंटर हाफमध्ये ज्या संघाकडे उत्कृष्ट फलंदाज आहे त्यांची धावसंख्येची घोडदौड मात्र चालू राहते आणि ती जाऊन थांबते। म्हणजे एव्हरेज जर धावसंख्या आपण पाहिली तर 60 ते 70 पर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच यांच्या संघाकडून देखील तेवढीच अपेक्षा असेल आणि संध्याकाळचं सत्र मात्र सुरू झालंय। मैदानावर हवा आहे आणि फलंदाजाला शॉर्ट खेळल्यावर हवेचा फायदा मात्र नक्कीच मिळेल। चेंडू सीमारेषा पार जाण्यासाठी प्रथम षटक टाकायला सोहम सज्ज। आपण बघितलं तर सोहम थोडासा विकेटचा अंदाज घेताना पहिला बॉल सोची समजी पारी हाच तो संघ आहे ज्यांनी गेल्या संडेला या मैदानात फायनल चॅम्पियन्स ठरलेला आहे। बघूया आज काय करतोय हा संघ। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा गडी बाद झालाय लक्ष्मण यांच्या स्वरूपात। सोहम यांची उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॅव्हल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसला आणि एक झेल बाद। नक्कीच आणि माझ्याबरोबर समालोचन कक्षामध्ये जोडले गेले आहेत एक वरळीतील समालोचक आशुतोष काळे यांचा देखील आवाज मात्र आता वरळीकरांना पसंतीचा पडतोय आणि नक्कीच यांच्या आवाजाला मात्र वरळीकरांनी पसंती दिली आणि मागील 1-2 वर्षापासून आपण पाहताय की वरळीतील होणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या सामन्यांमध्ये आशुतोष काळे हे नाव मात्र गाजताना दिसतंय। नक्कीच वरळीतील एक नावाजलेले फोटोग्राफर व्हिडिओग्राफर म्हणून त्यांची ख्याती आहेच पण त्याचबरोबर मात्र आता समालोचन करण्याच्या या क्षेत्रामध्ये मात्र त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि नवीन फलंदाज मात्र श्री साईनाथ एकता क्रीडा मंडळाचा येतोय। धन्यवाद अक्षय, खूप सुंदररित्या कामगिरी पार पाडतोय। खरं तर अक्षयकडेच बघून आम्ही थोडीशी प्रेरणा घेतली आहे मात्र त्याच्याच खांद्याला खांदा लावून आज आम्ही जांभोरी मैदानात समालोचनासाठी इथे आलोय। नक्कीच आणि नवीन फलंदाज आलेला आहे तो म्हणजे प्रकाश प्रसाद आणि याच्याकडे सुद्धा तितकीच तगडी फलंदाजी करण्याची क्षमता आहे। पाहूया पुढच्या चेंडूचा सामना कसं करतोय आणि प्रत्येक चेंडूवर ज्यावेळी पहिला गडी बाद झालाय नक्कीच पॅव्हेलियनमध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळते आपल्याला साईनाथ एकता क्रीडा मंडळाच्या। पुन्हा एकदा उत्कृष्ट तटवलेला चेंडू पॉइंटच्या दिशेला जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावांसाठी। खरोखर अतिशय सुंदर अशा हलक्या हाताने खेळलेला चेंडू मात्र एका धावाचा घोषांकित धावा। त्याचप्रमाणे कालपासून या पोलीस परिवार चषकासाठी असंख्य प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली होती मात्र आजचे खास पाहुणे आपल्यासाठी आलेले आहेत। एबीपी माझा आपल्या घरच्या चॅनलचे श्यामजी गुप्ता साहेब आणि निशीजी गुप्ता साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे। पोलीस परिवार चषक पर्व पहिले इथे साकार होते आणि या प्रमुख पाहुण्यांची इथे उपस्थिती लाभली आहे। मी प्रमुख पाहुण्या विनंती करेन की आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि सामना मात्र चालू ठेवायचा आहे। परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सुंदर फटका मात्र सुंदर क्षेत्ररक्षण रोहित यांचं 2 धावा घेण्यात यशस्वी आणि तिसरी धाव देखील घेण्यात यशस्वी झालाय। खूप स्लो क्षेत्ररक्षण आहे मात्र सुंदर फटकेबाजी चालू आहे। आता मात्र स्ट्राइक वर आहे प्रशांत, गोलंदाजीवर सोहम। सुंदर खेळी बघतोय आपण। पहिल्याच चेंडूवर एक मोठा गडी बाद होऊन देखील सुंदर असं धावफलक चालू ठेवलंय। नक्कीच आणि प्रशांत देखील एक तगडा खेळाडू आहे श्री साईनाथ एकता क्रीडा मंडळाचा आणि याच्याकडून देखील संघाला अपेक्षा असेल आशुतोष। खरंच पुन्हा एकदा शॉट ऑफ गुंडलेंचा चेंडू हलकासा वळण बाहेरच्या दिशेला जाते आणि पंचांचा इशारा आलेला आहे नो बॉल। कृपया दोन्ही संघांना सांगण्यात येत आहे की पंचांनी घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय राहील याची नोंद घ्यायची आहे। नक्कीच फील्ड रेस्टिग्नेशन्स असणार आहेत आणि ते मात्र यांनी क्रॉस केलेला आहे लिमिट आणि त्याचाच हा नो बॉल देण्यात आलेला आहे। धावसंख्येत मात्र पडते भर आणि नो बॉल म्हणजेच फ्री हिट म्हणजेच एक पंच पकवानाचं ताट असणार आहे अक्षय।
आणि स्ट्राईकवर कोण आहे बघा, प्रशांत पाटील. खरोखर हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक धडाकेबाज खेळाडू आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपलं नाव लौकिक करून आज टेनिस बॉल क्रिकेट खेळायला आपल्या जांभुरी मैदानावर हा उतरलाय. आपल्या संघाचं नेतृत्व करतोय. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. मी पंचांना विनंती करेन सामना त्वरित चालू करायचा आणि खेळाडूंना विनंती करेन सहकार्य करायचं आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि नक्कीच आपल्याला इथे एक सुवर्ण संधी आहे. पोलीस परिवारामार्फत आयोजित पोलीस परिवार चषक पर्व पहिले भव्य दिव्य क्रिकेटचे ओरम सामने मात्र या जांभुरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये आपण सहभाग नोंदवला आहे आणि आपण आपल्या खेळाच्या जोरावर मात्र ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जात आहे का पाहण्यात खरोखर आनंद मिळतोय. आशुतोष काय वाटतं आजच्या या ट्रॉफीबद्दल? खरोखर उत्कृष्ट आपण चषक आणले आहेत आणि आता मात्र सुंदर असा गगनचुंबी षटकार प्रशांत यांच्या बॅटमधनं. आता मात्र सुंदर असा एक षटकारानंतर सिंगल कन्वर्ट केलाय. त्याला माहिती आहे फलंदाज तितकाच हुशार आहे, तितकाच गोलंदाज देखील चातुर्य आहे. त्यामुळे एक धाव घेऊन आपल्या संघाला एक धावेनी बढती मिळवली आणि आता मात्र स्ट्राईकवर आहे प्रसाद. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झाले 12. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. एक गडी बाद झालाय. आता मात्र स्ट्राईकवर आहे प्रसाद आणि गोलंदाजी मार्फत आपण बघतोय सोहम. नक्कीच आशुतोष मंचावर ठेवलेल्या ट्रॉफ्या आहेत आणि यूट्यूब चॅनल मात्र मतलब आपल्या या प्रोलिंक यूट्यूब चॅनल मार्फत मात्र ही टुर्नामेंट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचं मुंबईकरांचं लक्ष मात्र या ट्रॉफ्यांकडे लागलं आहे. सुंदर फटका कव्हरच्या दिशेला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होते जमिनीलगतचा फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण मात्र थोडीशी गल्लत आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट मात्र खूप सुंदर प्रशांत आणि प्रसादमध्ये पाहायला मिळते. नक्कीच यालाच क्रिकेट म्हणतात. एका चेंडूवर मोठा फटका खेळणे तर दुसऱ्या चेंडूवर समजदारीने सिंगल डबल करणे आणि धावसंख्येची घोडदौड मात्र कुठेतरी चालू ठेवणे. आशुतोष तुला काय वाटतं हे खूप गरजेचं आहे? खरोखर सिंगल डबल मध्ये सुद्धा कन्वर्ट केलेच पाहिजेत कारण 1-2 धाव देखील आपल्या संघाला मोठी बढती मिळवून देऊ शकते. आणि अक्षय तू बोलल्याप्रमाणे यावर्षी आपला भारताचा संघ वर्ल्ड कप फायनल खेळला, मात्र वर्ल्ड कप फायनल काही आपल्या घरी आणता आला नाहीये. मात्र पोलीस परिवाराचं कौतुक करावं लागेल कारण आज आपल्या जांभुरी मैदानात सुंदर अशी चमचमती वर्ल्ड कपच्या स्वरूपात ट्रॉफी ते सर्व खेळाडूंना प्रगत करून दिली आहे. खरोखर खूप सुंदर असं भव्य दिव्य आयोजन. एक षटका अखेरीस धाव संख्या झाली 14. एक गडी बाद. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलंय यश बेंगळे. एक उदयमुख खेळाडू, फिरकी गोलंदाज, वरळीतील एक नामांकित असा गोलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि स्ट्राईकवर आहे एक धडाकेबाज फलंदाज प्रशांत पाटील. हा देखील आपल्या संघासाठी खूप सुंदर अशी कामगिरी पार पाडतोय. बघूया काय होणार हा सामना. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा इशारा मात्र आलेला आहे. नो बॉल म्हणजेच बीमर. पहिल्याच चेंडूवर बीमर टाकलेला आहे आणि गोलंदाज मात्र नाराज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचा 1-1 जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज यश बेंगळे. नक्कीच वरळीतील एक उदयोन्मुख गोलंदाज आहे. आपण सुद्धा आशुतोष या खेळाडूला येणाऱ्या काळामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नावाजलेला खेळाडू म्हणून पाहू शकतो. नक्कीच त्यांनी या गोलंदाजीवर काम केलं पाहिजे, क्रिकेटला वेळ दिला पाहिजे. आणि नो बॉल फ्री हिट. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टोलवला मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार.
क्षेत्ररक्षणाशी खेळतोय. क्षेत्ररक्षण जसं लावेल तसे फटके सजवतोय आणि खूप सुंदर असं योगदान आपल्या संघासाठी करतोय प्रसाद. वैयक्तिक 4 बॉल 10 धावांवर खेळतोय. आता मात्र सुंदर असा विकेट. खरोखर कमबॅक म्हणता येईल. क्रिकेट विश्वातील नावाजलेला खेळाडू आणि श्री साईनाथ एकता क्रीडा मंडळाला लाभलेला हिरा, याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वरळीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आकाश मेडेकर ऑन क्रीज. वरळीचा विराट कोहली आज मंचावर आलाय. वरळीचा विराट कोहली आज मैदानात आलाय. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल म्हणता येईल आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर हा चौकार लगावला आणि त्याने दाखवून आता मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावांवर समाधान मानावं लागेल आकाश मेडेकर यांना. खरोखर आकाश मेडेकर एक सुंदर असं व्यक्तिमत्व, तितकंच सुंदर धडाकेबाज असा फलंदाज. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या झाले 25, 2 गडी बाद. आता मात्र हलक्या हाताने खेळलाय. कार्पेटच्या सहाय्याने 1 धाव पूर्ण केले. आता मात्र स्ट्राइक वर आहे प्रशांत पाटील. खरोखर एका बॉलवर चौकार, एका बॉलवर षटकार, नंतर सिंगल. हीच तर खरा क्रिकेट आहे. धाव संख्येत झालेली भर. धाव संख्या झाली 26. दुसऱ्या षटकातला एक शेवटचा चेंडू बाकी आहे. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या 5 षटक संपवायचे आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आता मात्र सरळ हाताने खेळलाय. थोडासा मिसफिल्ड आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. 2 षटका अखेरीस धाव संख्या झाले 27, 2 गडी बाद. डीजे यादीतले आमचं सर्वांचं लाडकं नाव आहे श्यामजी गुप्ता साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे निशी गुप्ता साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झाले आहे. दोन्ही सरांचं मी मनापासून इथे अभिनंदन करतो. आणि थोड्याच वेळामध्ये आपला लाडका मित्र वैभव परब याचं सुद्धा इथे आगमन होत आहे. तत्पूर्वी पोलीस परिवारातर्फे आपला एक छोटासा सत्कार समारंभ करण्यात येतो, तो तुम्ही स्वीकारायचा मी आपल्याला विनंती करतो. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय सोहम. आणि आता मात्र स्ट्राइक वर आहे वरळीचा विराट कोहली आकाश मेडेकर. आणि
पोलीस परिवारामार्फत मात्र हे आगळं वेगळं सन्मान चिन्ह आपण पाहू शकता. जवळपास सर्व सन्मान चिन्ह देतात, मात्र महाराष्ट्राचं नकाशा असलेला हा सन्मान चिन्ह म्हणजे याचाच उद्देश असा आहे की पोलीस परिवार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. वैभव परब यांचा पोलीस परिवार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे म्हणायला हरकत नाही. आणि हे सुंदर सन्मान चिन्ह शॉल हे आमचे मंडळाचे सहकारी, आमच्या परिवाराचे सहकारी ऋषिकेश गावडे, हंगामा टेक्निकल हेड ऋषिकेश गावडे यांच्या मार्फत मात्र आपल्याला हे शॉल देण्यात येते. निशी गुप्ता आणि श्यामजी गुप्ता साहेब यांना इथे पुष्पगुच्छ देत आहेत. रवी काळे, त्याचप्रमाणे आमचे सहकारी रुपेश गावडे, रवी काळे आणि ऋषिकेश गावडे यांच्या मार्फत मात्र हा सत्कार समारंभ केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी, आपल्या टुर्नामेंटसाठी लाख मुलाचं सहकार्य केलेलं आहे. श्यामजी गुप्ता आणि निशी गुप्ता यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आता मात्र सुरेख गोलंदाजी आपण बघताय सोहम यांच्या मार्फत. सुंदर अचूक टप्प्याची गोलंदाजी चालू आहे. धडाकेबाज फलंदाज असून देखील त्याला शांत ठेवलंय. खरोखर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. लेदर क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा हा सोहम आज टेनिस क्रिकेटमध्ये वरळी जांभोरी मैदानात आपण याला खेळताना बघतोय. आपल्या संघासाठी यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचं नेतृत्व करताना आता मात्र स्ट्राईकवर आहे प्रशांत पाटील. गोलंदाजी मार्फत सोहम. बघूया काय होतो हा सामना. सुंदर असा कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने एक धाव घेऊन पूर्ण. दुसऱ्या देखील प्रयत्न यशस्वी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला भेटते आपल्याला. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या झाली 31, 2 गडी बाद. नक्कीच आशुतोष, मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की संध्याकाळचं सत्र सुरू झालंय, थोडंसं फलंदाजीसाठी पोषक वातावरण मात्र असतं. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन लॉंग ऑफच्या दिशेला खेळलेला हा फटका. खेळाडूला मात्र बॉल दिसलेला नाही, पण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आकाश मेडेकर आणि प्रशांत यांच्यामध्ये. आणि नक्कीच थोडीशी गल्लत क्षेत्ररक्षणामध्ये झालेली पाहायला मिळाली, पण चिनू मात्र आपल्या संघासाठी गोलंदाजीचा कस लावताना पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज करतायत, मात्र क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगतो, क्षेत्ररक्षक चांगला असेल तर आपल्या संघासाठी नेहमी तो एक एक रन वाचवू शकतो. आणि आता आपण बघतोय वारंवार क्षेत्ररक्षणात बदल, कारण चिनू यांना साजेशी क्षेत्ररक्षण इथे मिळत नाहीये, त्यामुळे क्षेत्ररक्षणात बदल वारंवार आपल्याला बघायला मिळतोय. उत्कृष्ट हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेला आणि नक्कीच पंचांचा इशारा आलेला आहे. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि 1 धावांनी मात्र धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या झालेली आहे 34 आफ्टर 3 ओव्हर 2 लॉस. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी आपण बघतोय. प्रशांत आणि आकाश यांच्या मार्फत धडाकेबाज फलंदाजी. 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली 34, 2 गडी बाद. आता मात्र स्ट्राईकवर आहे परत एकदा आकाश. नक्कीच, आणि जसं म्हटलं की चंदूदादा सर म्हटले काल की वरळीला किंवा मुंबईला क्रिकेटची पंढरी मांडलं जातं. मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये क्रिकेट हा खेळ मात्र लहानांपासून मोठ्यांपर्यंत खेळला जातो. मला वाटते घरामध्ये मुलगा जन्माला आला आणि त्याला कळायला लागलं तर आई वडील त्याला पहिला चेंडू आणि फळी हातामध्ये आणून देतात आणि तिथूनच खऱ्या अर्थाने क्रिकेटचा उगम होतो. आशुतोष, तुला काय वाटतं? बरोबर आहे अक्षय. आणि आकुट टप्प्याचा चेंडू तितकाच खरपूस समाचार घेतलाय रोहित यांचा. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. दोन्ही बलाढ्य संघ आज आमने सामने पहिल्याच फेरीत एक समोर. ओ हो, सुंदर असं यष्टीरक्षण मात्र किरण यांच्या मार्फत पाहायला मिळालं. खरोखर वाखाणण्याजोगं आहे, कारण त्यांनी जर पहिल्या अटेम्प्टमध्ये टम्पिंग केलं असता तर मात्र विकेट आकाश मेडेकरचा मिळाला असता, पण तो मात्र झाला नाही आहे. नशीब लागतं आणि बहादूर खेळाडूचं नशीबसुद्धा साथ देतं म्हणतात अशीच त्या प्रकारची इथे गती चालू आहे. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल
जमीन लगतचा फटका जातो मिड विकेट क्षेत्रात, क्षेत्ररक्षणामध्ये होते गल्लत, मात्र त्याच दरम्यान घेतलेल्या 2 धावा आणि धावसंख्येत मात्र पडतीये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावांवर. 3 चेंडू तिसऱ्या षटकातील. नक्कीच सुंदर गोलंदाजी होते, मात्र क्षेत्ररक्षणात थोडस अजून आपल्याला कामगिरी पार पाडावी लागेल. परत एकदा आकुट टप्प्याचा चेंडू, तितकाच सुरेख लांबवर लांब मारलेला षटकार आकाश यांच्या बॅटमधनं. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला आशुतोष तर मैदानाचा काउस कॉर्नर थोडासा लॉंग रेंज आहे, मात्र लॉंग रेंजमध्ये कालपासून मी पाहिल्याप्रमाणे 2 बिग हिट झाले होते आणि पहिला निघाला होता तो पॅकर संघातील एका बॅट्समन कडून आणि दुसरा निघाला आहे तो म्हणजे आकाश मेडेकर यांच्या बॅटमधून. आणि योगायोग म्हणावा तर हे दोन्ही खेळाडू पॅकर संघामध्ये एकत्रच खेळतात आणि नक्कीच सुंदर ताळमेळ देखील त्यांच्यात पाहायला मिळतो. खरोखर खूप सुंदर फलंदाजी बघतोय आपण आकाश मेडेकर यांच्या मार्फत, वरळीचा सुपरस्टार. पुन्हा एकदा जातोय चेंडू हवेत, हवेत षटकार. कॅमेऱ्यामध्ये रिप्ले पाहतोय कारण चेंडू मात्र सारखा जातोय त्याच दिशेला, सीमारेषा पार. आणि षटकारांचा मात्र इथे पाऊस पाहायला मिळतोय आकाश यांच्या बॅटमधून. आणि आता मात्र मैदानावर थोडंसं वातावरण शांत झालंय कारण गोलंदाजाचा खरपूस समाचार घेत आहेत आकाश. पंचांचा इशारा अद्यापपर्यंत आलेला नाहीये. नट आउट. नक्कीच यष्टीरक्षकाचा उत्कृष्ट प्रयत्न होता, मात्र फोल्ड करताना पाहायला मिळतो. आणि 4 षटकाखेरीस 2 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 धावांवर. आणि मी सांगितल्याप्रमाणे आशुतोष की माझा एक अंदाज होता एव्हरेज धावसंख्या ही जवळपास असेल या दोन्ही संघांमध्ये चालू असलेला, म्हणजे यांच्याकडे ज्या दर्जाचे फलंदाज आहेत ते 60 ते 70 पर्यंत ही धावसंख्या जाऊ शकते. मी असा अंदाज या मॅचच्या सुरुवातीला सांगितला होता. पण यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळ सुद्धा वरळीतील एक नावाजलेला संघ आहे आणि तो सुद्धा हा रन चेस करू शकतात. आणि आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, पोलीस परिवारासाठी सदैव पाठीशी उभं राहणारं, सदैव प्रत्येक कामात मदत करणारं आमचं लाडकं व्यक्तिमत्व निशिकांत दादा शिंदे साहेब यांचं इथे आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय साहिल. आणि स्ट्राईकवर आहे सामना करतील प्रशांत पाटील. साहिल विरुद्ध प्रशांत. काय होणार हा सामना? एक सामन्यातील शेवटचं षटक म्हणजेच हाणामारीचं षटक सुरू होणार आहे. मात्र थोडस मॅच त्वरित सुरुवात करायची आहे. स्ट्राईकवर आहे प्रशांत. एक शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. बघूया काय होतोय हा सामना. पहिलाच चेंडू मात्र घोषांकित एरियात मारलाय प्रशांत पाटील यांनी. आकुट टप्प्याचा चेंडू होता, मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र घोषांकित एरियात जाऊन मात्र एका धावावर समाधान मारलं. बॉल प्लीज. आणि नक्कीच कालपासून हे सामने चालू आहेत. आज दिवस दुसरा मात्र या चषकाचा पार पडतोय आणि वरळीतील नव्हे तर मुंबईमधील सर्वात मोठी टुर्नामेंट आज या वरळी विभागात आयोजित करण्यात आली आहे वरळी जांभुरी मैदानामध्ये. आणि त्याचप्रमाणे आजचे आलेले आमचे प्रमुख पाहुणे निशिकांतजी शिंदे साहेब आमच्या बोलतात ना जवळचे मित्र असतात, जवळचे सहकारी असतात. मोठ्या भावाप्रमाणे निशिकांत दादा शिंदे आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. कुठलीही अडीअडचण असू दे, कुठलाही प्रॉब्लेम असू दे, निशिकांत दादा जरी अवेलेबल नसला तरी आम्हाला ज्ञानेश्वर दादा हे नावसुद्धा विसरून चालणार नाही आहे. कारण नेहमी ज्ञानेश्वर दादा हा निशिकांत दादाकडे काही ना काही आमच्या काही गरजा असतात त्या पोचवत असतो आणि नक्की आमचं काम पूर्ण करत असतो. मी नक्कीच हे चालू असलेल्या मॅचची पहिली इनिंग संपलेली आहे आणि मी निशिकांत दादा शिंदेला त्याचप्रमाणे आजचे येणारे आमच्या सर्वांचे लाडके प्रमुख पाहुणे मंचावर उपस्थित होत आहेत. पत्रकार स्वप्नील जाधव साहेब, पत्रकार चेतन सावंत साहेब आणि पत्रकार सीमा गाडगे मॅडम यांचे इथे मात्र आगमन झालेलं आहे. मी या संपूर्ण पत्रकारांच्या टीमला
मंचावर येण्यासाठी विनंती करतो आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व वरळीचं वैभव परब पोलीस परिवारचे अध्यक्ष यांचे इथे आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। संपूर्ण पत्रकारिता टीम स्वप्नील जाधव साहेब, चेतन जाधव साहेब, सीमा गाडगे मॅडम यांचं इथे मी पोलीस परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। पहिली इनिंग संपत आली आता इनिंग संपतेच आहे ना, झाली ना लास्ट बॉल। 5वं षटक प्रगतीपथावर आहे। धावसंख्या झालेत 60। शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत। आणि शेवटच्या बॉलवर खणखणीत षटकार मारून आपल्या फलंदाज पुन्हा एकदा येतोय मंचावर उपस्थित समस्त प्रमुख पाहुण्यांकडे आमच्या सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व निशिकांत दादा शिंदे मात्र यांचे इथे आगमन झालं आहे। पोलीस परिवारातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे पत्रकार स्वप्नील जाधव साहेब, पत्रकार चेतन सावंत साहेब यांचे इथे आगमन झालं आहे, त्यांचं सुद्धा मी पोलीस परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आणि मी निशिकांत दादाला नक्कीच डिस्टर्ब करेन की निशिकांत दादा, दरवेळी तू आलास, दरवेळी तू नेहमी आम्ही तुमच्याकडे येतो, कोणतंही काम असू दे कधीही तुझ्या तोंडून नकार नसतो। जसं ज्याप्रमाणे पोलीस परिवाराचं भजन मंडळ असेल, पोलीस परिवाराची क्रिकेट टीम असेल, पोलीस परिवाराची कुठलीही अडचण का असेल ना, तू दरवेळी आम्हाला सहकार्य करतोस। हे जे मैत्रीपूर्ण नातं आहे जे आपल्यामध्ये आता टिकून राहिलं आहे, हे सदैव टिकून राहावं एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मात्र या आजच्या टुर्नामेंटच्या अरेंजमेंटबद्दल, वरळीमधली ऐतिहासिक टुर्नामेंट मात्र इथे पार पडते। निशिकांत दादा, तू या टुर्नामेंटबद्दल काय बोलशील आणि वैभव परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण एकवटलेला पोलीस परिवार यांच्या या एकीसाठी तुझे 2 शब्द निशिकांत दादा नक्कीच। सर बसा तुम्ही। पोलिसांमध्ये बोलायचीच पहिली भीती वाटते, ऐकायची सवय झालेली आहे, पण वैभवजींच्या नेतृत्वाखाली हे परिवार चाललेलं आहे। शेवटी वैभव नक्कीच असणार आणि पोलीस परिवार म्हटलं की कौटुंबिक नातं असलेलं वळलीतलं आमचं हे नातं आहे। मग ते भाऊ असू दे, बहीण असू दे, हाक कोणती पण असू दे, मग ती पोलिसाची असू दे किंवा परिवाराची असते। शिंदे आणि पोलीस परिवार नातं जमलेलं नातं ते म्हणजे वळली पोलीस परिवार। आज आवर्जून या कुटुंबामध्ये तुम्ही आम्हाला बोलवता, मग तो कार्यक्रम कोणताही असू दे, सुखाचा, दुःखाचा, अडचणीचा, पण एक परिवारातला सदस्य म्हणून हाक मारता याचा सार्थ आनंद आणि अभिमान आमच्यासारख्याला वेगळा असतो। कारण नातं जोडलेलं पोलिसांचं वेगळं समजलं जातं, पण मी नातं जोडलेला माणूस आहे, मी कौटुंबिक समस्या समजणं जाणारा हे परिवार समजतो का ह्या पोलीस परिवाराने आम्हाला भरभरून दिलेलं आहे। सुनील शिंदे आणि शिंदे परिवाराला एवढं भरभरून दिलेलं आहे की 2014 हे नाव या परिवाराने मोठं केलेलं आहे। भविष्यात मी कुठेतरी कमी पडेल या परिवारासाठी, पण या परिवाराला वरळी विधानसभेमधून जाऊन देणार नाही अशी मी नक्की ग्वाही देईन। त्यासाठी मी सतत तुमच्या सोबत असेल। मी त्या लढ्याला, त्या कार्यक्रमाला किंवा कुठच्याही फंक्शनला म्हणा, कुठच्याही अडचणीमध्ये खंबीरपणे पुढे असेल, कारण हा परिवार माझा आहे, मी या परिवाराचा सदस्य आहे। भविष्यात एक कुटुंब हे नातं टिकलं पाहिजे आणि परिवार हा वळलीमध्ये टिकला पाहिजे। या वळलीमध्ये एक वेगळा पोलीस नाव म्हणून गाजलेलं आहे। या कुटुंब वर्षानुवर्ष इथे राहिलेलं आहे। या कुटुंबाशी जमलेलं नातं, या परिवाराशी जमलेलं नातं, प्रत्येक घरातला मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, हा परिवार आम्हाला आपला समजतो, आपला ओळखतो। याला कारणीभूत म्हणजे पोलीस परिवार। मी खरंच तुम्हाला धन्यवाद देतो। आज तुम्ही मला इथे बोलवलात, मला या स्टेजवरती एक परिवारातला म्हणून समजलात। या परिवाराचं सुखदुःख काय आहे हे मला जाणून आहे, कारण शेवटी बीडीडीची खोली आणि बीडीडीचं घर हे आपलं आहे आणि आपलंच राहणार। मी सुनीलजींना नक्कीच सांगेन
विधानसभेत भरपूर बोलता तुम्ही परिवाराबद्दल, पण या लढ्यासाठी कधी जांभरूमध्ये वेळ आली तर नक्कीच आपण सर्वांनी एकत्र बसूया आणि आपल्याच्या हक्काच्या घराला, आपल्या परिवाराला न्याय देऊया. मी पुन्हा एकदा परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पोलीस. एकदा जोरदार टाळ्या होत्यात निशिदादासाठी. खरोखर निशिदादाने जे काही व्यक्त केलं मनातलं, आणि खरोखर निशिदादा तसाच आहे आणि निशिदादा नेहमी आम्हाला सहकार्य करतो. आणि वरळी पोलीस परिवाराचे आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण पोलीस परिवार इतकं प्रेम करता, पोलीस परिवाराच्या कौटुंबिक समस्यासुद्धा तुम्ही जाणून घेता आणि यापुढे सुद्धा जे आपलं नातं आहे ते असंच टिकून राहू दे, आपले ऋणानुबंध अनंत काळापर्यंत टिकून राहू दे. आणि वैभव परब यांच्या मार्फत मात्र सन्मान चिन्ह देऊन आपल्याला गौरवण्यात येते. मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे पत्रकार स्वप्नील जाधव साहेब, पत्रकार चेतन सावंत साहेब, त्याचप्रमाणे पत्रकार सीमा गाडगे मॅडम यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. तरी मी लोकमत या चॅनलचे पत्रकार सीमा अडे मॅडम यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. थोडीशी चुकीची दुरुस्ती. नक्कीच संपूर्ण हा परिवार आज हा पोलीस परिवाराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला आहे. सर्वांचे खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण वैभव दादाला तर ओळखताच, तर मी फक्त तुम्हाला विचारेन की वैभव दादा आमच्यासाठी सर्वस्व आहे. आत्ता सध्याच्या घडीला आमच्यासाठी आमचा एकच आवाज वैभव दादाच आमच्या पाठीचा कणा. वैभव दादाच्या पुढे आमचा कुठलाही मुलगा जाणार नाही त्याच्या शब्दापुढे. आणि वैभव दादाने आज जो पोलीस परिवार घडवला आहे, 2 ते 3 वर्ष आम्ही सामाजिक कार्य करतोय, तर वैभव दादाने हे जे गुणधर्म आहेत हे त्याच्या आजूबाजूच्या ॲटमॉस्फिअरला पण देऊ इच्छितो का वैभव दादा? म्हणजे तुम्हाला त्याच्याकडून त्या पॉझिटिव्ह व्ह्यूज येतात का? मला एवढं विचारायचं आहे, कारण तुम्ही सातत्याने त्याच्याबरोबर काम करत असता आणि आम्हाला सुद्धा त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. तर तुम्ही मित्रपरिवार म्हणून तुम्हाला विचारेन मॅडम की वैभव खरोखर वैभव दादा तसा आहे का? दादाला विचार. सर्वप्रथम वैभव दादाचा मी आभारी मानेन की पोलीस परिवारातर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणात सामन्यांचे आयोजन केलं. आणि येत असताना मला असं समजलं की वरळी कोळीवाडामध्ये वरळीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या सामन्याचं आयोजन केलं. त्याबद्दल सुद्धा तुमच्या सगळ्यांचाच आभारी आहे. वैभव दादा गेलं 1 ते 1.5 वर्षांपासून मी वैभव दादासोबत काम करतोय. खरं तर अनेक वेळा काही अडचणी जरी आल्या तर वैभव दादा तिथे पहिल्यांदा हजर असतो. त्याला कधीही कॉल केला तरी तो उचलतो आणि मदतीला तो पहिल्यांदा या ठिकाणी धावून येतो. त्याबद्दल सुद्धा त्याचं आभारी आहे मी. आणि एकूणच त्याच्यासोबत काम करताना आणि एकंदरीत त्याच्या संदर्भात, आणि तो जेव्हा पोलीस परिवारासंदर्भात बोलतो तेव्हा सुद्धा त्याची तळमळ त्या ठिकाणी दिसत असते. खरं तर वरळी कोळीवाडा फेमस आहे, त्यानंतर बीडीडी चाळीचा विषय जास्त असतो, त्यामुळे बीडीडी चाळीचे फेमस आहे. आता पोलीस परिवारामुळे सुद्धा वरळी ओळखली जाईल असं एकंदरीत काम वैभवदादाकडनं सुरू आहे. तर वैभवदादाचे सुद्धा या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो आणि धन्यवाद. नक्कीच मी दादाला विनंती करेन, नक्कीच 2 शब्द वैभवदादासाठी. पहिलं तर मी वरळी पोलीस परिवाराचे आभार मानेन. त्यांनी आम्हाला इथे बोलवलं, आमचा सत्कार केला आणि तुम्हाला शुभेच्छा देखील देतो. हे पर्व पहिलं आहे, मात्र हे असंच नॉनस्टॉप पर्व सुरू राहिलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न वैभव दादाचा, ज्याप्रमाणे तुमचा दादा आहे त्याप्रमाणे आमचा देखील दादा आहे. आणि हे तुमचं वरळीचं वैभव लवकरच विधानसभेमध्ये येऊ दे ही तुम्हाला विनंती करतो. आणि असंच त्याच्या पाठीशी राहा, आम्ही देखील त्याच्या पाठीशी आहोत. खरोखर मॅच देखील तितकीच रंगते. नक्कीच मी समस्त उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने अशा या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे या टुर्नामेंटला 4 चांद लागले असं म्हणायला हरकत नाही. आणि पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचे आभार. आणि आपण येतोय चालू मॅचवर. आणि हा हॅट्रिक बॉल असणार आहे तुषार यांचा. पहिल्याच ओव्हरवर 2 मोठी गडे बाद केलेत आणि सुंदर हॅट्रिक थोडक्यात मिस झाली आहे. बॉल बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोनमध्ये खरोखर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन आलाय तुषार. आणि हा हॅट्रिक बॉल मिस झालाय. धाव संख्या सुरू होते यश बेंगळे यांच्या मार्फत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 2 गडी बाद झालेत. धाव संख्या झाले 1. नक्कीच आशुतोष दोन्ही उदयनमुख खेळाडू आहेत. दोन्हीही संघातले अतिशय वेगवान गतीने चेंडू मात्र बॅटवर येताना पाहायला मिळतो. थोडंसं लेट खेळायचा प्रयत्न आहे. दोन्हीही लेदर बॉल क्रिकेट आहेत, मात्र
आपण पाहतो की टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा आताच्या सध्याच्या काळामध्ये खूप चांगले दिवस आले आहेत. जसं ISPL प्रमाणे लीग घडते. काल सुद्धा आपण बघितलं या सामन्यांसाठी जवळपास आजपर्यंत जे खेळाडू आपल्याला समोरासमोर पाहायला सुद्धा मिळाले नव्हते, इतके दिग्गज खेळाडू मात्र काल या सामन्यांसाठी आले होते. जसे की फरदीन काझी, श्रेयस कदम, आरिफ बिलाल शेख यासारखे खेळाडू मात्र या टुर्नामेंटसाठी त्यांची उपस्थिती लागलेली आहे. आणि आता मात्र स्ट्राईकवर आहे कर्णधार. खूप सुंदर वेगवान गतीचा गोलंदाज तुषार आपला रंग दाखवतोय. आज आपल्या संघासाठी खेळतोय. मात्र स्ट्राईकवर आहे अख्तर. याला शांत ठेवण्यात यशस्वी तुषार. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाली अवघ्या 2. एक मोठं लक्ष्य पार करायचं आहे. मी कृपया प्रेक्षक वर्गाला विनंती करेन, आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. कमिटी मेंबर्स लहान मुलांना थोडंसं आपल्याला मैदानाच्या बाहेर काढायचं आहे. आता मात्र शेवटच्या चेंडूवर बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या झाली 3. एक षटका अखेरीस 2 गडी बाद. आता मात्र यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाला एक धोरण स्वीकारावंच लागेल, कारण धावसंख्या मोठी उभारलेली आहे. धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच. आणि आता मात्र संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक षटक हाताळण्यासाठी प्रशांत जो संघाचा स्टार खेळाडू आहे, तसंच लेदर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा प्रशांत खूप सारे डिव्हिजन्समध्ये B डिव्हिजन वगैरे त्यांनी खेळ केलेला आहे. अंडर 21च्या टीममध्ये सुद्धा तो खेळलेला आहे आणि पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटकडे तो वळताना पाहायला मिळतोय. नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वाला चांगले दिवस आलेत म्हणायला हरकत नाही आहे. आणि आता मात्र सामना यश आणि प्रशांत यांच्यामध्ये रंगेल. प्रशांतला सुद्धा माहिती आहे अचूक टप्प्याची गोलंदाजी कशा प्रकारे केली पाहिजे. मात्र यश यांची प्रथम तास फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय आणि त्यांच्या खांद्यावर मात्र जबाबदारी असेल की ही घोडदौड मात्र धावसंख्येची चालू ठेवायची आहे आणि जिंकण्याची जी बॉर्डर लाईन आहे त्याला पार करायची आहे. 24 बॉल मध्ये तब्बल 65 धावांचं आव्हान पार करायचं आहे. यश बेंगळे बघूया आज आपल्या संघासाठी हिरो ठरतायत का. खरोखर 2-3 पावलांचा रनअप घेऊन प्रशांत पाटील यांनी खूप सुरेख असा वेगवान गतीचा पहिलाच निर्धाव चेंडू टाकलाय आणि यश यांनी त्यांना खूप हलक्यात घेतलेलं मात्र डॉट चेंडू खूप सुंदर यष्टीरक्षक देखील बघायला भेटतोय. दुसरा चेंडू देखील सुंदर वेगवान गतीचा निर्धाव चेंडू टाकलाय. खरोखर आता मात्र अख्तर आपल्या संघातील फलंदाजाला थोडंसं कानमंत्र देताना आपण बघतोय, कारण मोठी धावसंख्या पार करायची आहे. चौकार षटकाराची आतिषबाजी मैदानात झाली पाहिजे. जर जिंकायचं असेल यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाला तर एक मोठं आव्हान पार करावंच लागेल. मात्र आता स्ट्राईकवर आहे यश बेंगळे. यश बेंगळे यांच्या खांद्यावर यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचं कर्तृत्व. आता मात्र हलक्या हाताने खेळलेला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने एक धाव पूर्ण करण्यास यशस्वी. आणि आता मात्र स्ट्राईकवर आलाय कर्णधार अख्तर अन्सारी. अख्तर अन्सारी हा देखील एक मोठे फटके खेळण्यास पारंगत असलेला फलंदाज आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. या फलंदाजात देखील चौकार षटकाराची आतिषबाजी करण्याची धमक आहे आणि आता आपल्या संघाला देखील तीच गरज आहे. बघूया या गरजेला पूर्ण होतोय का. आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. तर स्ट्राईक वर आलाय परत एकदा यश बेंगळे. गोलंदाजी मार्फत प्रशांत पाटील दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झालेत 5. आणि आता मात्र सरळ सुंदर असा कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला चेंडू सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी. अख्तर अन्सारी यांची खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला इथे बघायला मिळते. धावसंख्येत 2 भर. धावसंख्या झाले 7. एक शेवटचा चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातला. आता मात्र लेग बायच्या स्वरूपात डिक्लेअर.
2 षटका अखेरीस धाव संख्या झाली आहे 8. 2 गडी बाद. अजून देखील मोठं लक्ष पार करायचं आहे. 18 बॉल मध्ये 60 धावांचं आव्हान. व्हॉलेंटियर्स कृपया बॉल कडे लक्ष द्यायचं आहे. आपण बघताय पोलीस परिवार आयोजित सुंदर असं भव्य दिव्य ओव्हरआर्म क्रिकेटचे सामने, दिवस रात्र खेळवले जाणारे हे सामने. खरोखर पोलीस क्रिकेट परिवाराचं कौतुक करायला इतकेच कमी आहे, कारण खूप सुंदररित्या मैदान उपलब्ध करून दिले, सुंदर विकेट उपलब्ध करून दिले. आता मात्र लोअर फुल टॉस होता. एक धाव घेण्यात यशस्वी अख्तर अन्सारी, मात्र सिंगल धावांनी काही मॅच जिंकणार नाहीये. मोठे फटके खेळावेच लागतील, कारण यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाला मोठं लक्ष पार करायचंय. तब्बल 68 धावांचं लक्ष पार करायचंय. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. यश बेंगळे कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक टाकतायत तुषार. धाव संख्या झाली 10. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 गडी बाद झाले आहेत. मात्र प्रयत्न वारंवार फसतोय, मात्र सिंगल डबलच्या सहाय्याने स्कोर पुढे सरकावतोय. धाव संख्या झाली आहे 11. यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळ हा देखील एक उत्कृष्ट असा संघ आहे. आज मात्र संघ थोडासा अडचणीत दिसतोय आपल्याला, कारण समोर आहे खूप बलाढ्य असा संघ. आता मात्र थोडस लाईन आणि लेन मध्ये भटकताना आपण बघतोय. तुषार यांना पंचांनी दंडित केलाय, वाईट बॉल घोषित केलाय. धाव संख्येत एकनी भर. धाव संख्या झाले 12. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण केली आहे. खरोखर साईनाथ एकता क्रीडा मंडळाचं कौतुक करावं लागेल. खूप सुंदर गोलंदाजी, तितकीच सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. परत एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण बघतोय तुषार यांच्या मार्फत. अख्तर बीट होत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजून देखील मॅच ऑन आहे. धाव संख्या झाली 12. आता मात्र फुलटॉस चेंडू आहे आणि तितकाच सुरेख समाचार घेतलाय. पहिला षटकार आलाय. टॉप गिअर टाकलाय वाटतं अख्तर यांनी. आता मात्र धाव संख्येत भर झाली आहे. धाव संख्या झाली 19. 3 षटका अखेरीस यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाची. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानात आहे. गिरीश पाटील, पाटील परिवाराचा एक उभरता असा सितारा. आणि स्ट्राइक वर असणारा यश बेंगळे हा देखील गोलंदाज, अतिशय वेगवान गतीचा गोलंदाज आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. मात्र सुंदर अशी फलंदाजी सुरू झाली आहे यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाची. 12 चेंडू अखेरीस धाव संख्या आहे 49. आखूड टप्प्याचा चेंडू होता, घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र यश बेंगे बीट झालाय. आणि सुंदर यष्टीरक्षण मोनू यांच्या मार्फत आपण बघतोय. मैदानात पसरलेला पिन ड्रॉप सायलेन्स आपण बघतोय मित्रांनो. दोन्ही बलाढ्य असे संघ आहेत.
मात्र बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन कडे पंचांनी 1 धाव घोषित केलाय. धाव संख्येत 1 नि भर. धाव संख्या झाले 20. अजून देखील मॅच ऑन असणार आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या झाले 20. 2 गडी बाद. यानंतर परत लेग साइडच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला चेंडू 1 धाव घेऊन पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलेला प्रयत्न फसलाय आणि धाव बाद झालाय. खरोखर पंचांची भूमिका योग्य त्यारीत्या पार करतायत आमचे हे पंच. नवीन फलंदाज यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचा ओमकार ओमी मैदानात दाखल झालाय. हा देखील यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचा बाहुबली नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू. अजून देखील मॅच संपली नाहीये. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या झाली 21. तब्बल 68 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळ. नऊ चेंडू अखेरीस 47 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाला. बघूया ओमी काय करतोय आपल्या संघासाठी. आणि आता मात्र लेग बायच्या स्वरूपात ओमकार मोठा गडी बाद होतोय. खूप सुंदर गोल. यायचं आहे कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय किरण. यंग चिल्ड्रन क्रीडा मंडळाचा यष्टीरक्षक आज फलंदाजाच्या स्वरूपात आपण बघतोय. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या स्थिरावली आहे. धाव संख्या 21. 4 गडी बाद. अजून देखील 8 बॉल मध्ये 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुंदर असा कव्हर्सच्या दिशेने टोलावलेला किरण यांच्या बॅट्समधनं 1 धाव घेण्यात यशस्वी. परत एकदा षटकाराचा बादशाह अख्तर स्ट्राईक वर आलाय. बघूया आपल्या संघासाठी विजयी खेळी खेळतोय का. आकुट टप्प्याचा चेंडू होता मात्र फटका फसलाय आणि अख्तर बाद झालाय. खरोखर सुंदर गोल. सामना विजेता स्पोर्ट्स क्लब वर्सेस या सामन्यात जो संघ जिंकेल त्याचे त्वरित मॅच खेळवली जाणार आहे. याची सर्व खेळाडूंनी व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. परत एकदा स्ट्राईक वर आहे किरण. शेवटचा 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्फत आपण बघतोय रियाज एक वेगवान गतीचा गोलंदाज यॉर्कर स्पेशलिस्ट. स्ट्राईक वर आहे किरण आणि थोडासा रनअप मध्ये चुकलाय कारण ही मॅच खूप महत्वाची आहे. आकुट टप्प्याचा चेंडू होता. पहिल्याच बॉलवर सुंदर समाचार घेतलाय. आणि आता मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाली आहेत 28. 5 चेंडू मध्ये 40 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे.
आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला चेंडू थोडासा क्षेत्ररक्षणात गल्लत आणि 2 धाव घेण्यात यशस्वी. खरोखर ही मॅच बघायला गेलं तर औपचारिकता आहे, मात्र क्रिकेट आहे, कधीही गेम पलटू शकतो. आणि आता मात्र सुरेख कमबॅक रियाज यांचं. तीन चेंडू 38 धावा. परत एकदा सुंदर चेंडू, मात्र यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे 1 धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्येत भर, धाव संख्या झाले 31. परत एकदा डिक्लेअर झोन कडे मारलाय सुहास यांच्या बॅट मधनं. आता मात्र औपचारिकता, शेवटचा चेंडू बाकी आहे आणि सामना 1 साइड झालाय. विजेता क्लब बीडीडीचा नंबर 90 याच्या कर्णधारांनी कृपया मंचावर यायचं आहे. विजेता स्पोर्ट्स क्लब नाणेफेकीच्या कौलसाठी मंचावर यायचं आहे. आदित्य आता मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या चेंडूवर मात्र बाद झालाय सुहास आणि हा सामना 1 साइडेड झालाय. साईनाथ एकता क्रीडा मंडळाचा खरोखर कौतुक करावं लागेल, मात्र कर्णधाराला मंचावर पाठवायचं आहे टॉस का बॉस साठी. यानंतरचा होणारा सामना साईनाथ एकता क्रीडा मंडळ वर्सेस 90 नंबर. आकाश मेडेकर तुम्ही मंचावर यायचंय.